गणित दिलेलं बघा 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो. तर त्या पुलाची लांबी किती असावी असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला इथे ट्रिक्स सांगतो आणि ट्रिक्स नंतर आपण याचा कन्सेप्ट घेऊया. बघा काय आहे ट्रिक्स? तर काय दिलेलं आहे 72 किलोमीटर वेग. मग 18 आणि 5 या 2 गोष्टी माहिती आहेत. मग आता किलोमीटर प्रति ताशी आहे हा वेग, म्हणून 18 हा मोठा असतो, म्हणून याला जर कितीने गुणावं लागेल तर इकडे 4 ने गुणावं लागेल. तसंच इकडे 4 ने गुणलं तर हा 20 आलेला आहे. याचा अर्थ काय? तर 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने ती गाडी जात आहे आणि ती किती मिनिटामध्ये पूल ओलांडलेला आहे तिने? तर 1 मिनिटामध्ये म्हणजे 60 सेकंदात या दोघांचा गुणाकार केला तर एकूण अंतर पार करणार आहे रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी असे 1200 मीटर अंतर पार करणार आहे. याच्यामधून 200 वजा करा, उत्तर येतं 1000 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. बरं ठीक आहे, तसं नाही कळालं. अजून एक ट्रिक किती आहे? 72 किलोमीटर प्रति तासी वेगाने 72 प्रति ताशी वेगाने. मग आता काय सांगितलं? हा मोठा आहे, किलोमीटर प्रति ताशी आहे. याला लहान करण्यासाठी 518 ने गुणा, कारण की 18 लहान संख्यावरती ठेवायची असते. किती येणार आहे? 20 मीटर प्रति सेकंद. हा काय झाला तुमचा वेग आणि याला 60 ने गुणलं कारण की 1 मिनिटामध्ये पार होत आहे. तर हे 1200 मीटर अंतर हे रेल्वे प्लस पुलाचं असणार आहे. याच्यामधून रेल्वेची लांबी वजा केली तर पुलाची लांबी येणार आहे 1000 मीटर. ठीक आहे. आता कन्सेप्ट समजून घेऊ काय आहे. बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय दिलेलं आहे? वेग दिलेला आहे आणि लांबी रेल्वेची दिलेली आहे. समजा एखादी रेल्वे आहे, एखादा माणूस, झाड, पोल, खंबा असं काही पार करत आहे रेल्वे. त्यावेळेस तिला काय करायचं माहिती आहे? तिचं तोंड जे आहे इथून इथपर्यंत टोटल अंतर पार करायचं आहे. म्हणजे तिला काय करायचं आहे? माणसाला पार करायचं आहे, म्हणजे तिला समजा इथे तोंड आहे तिचं आणि हा इथून क्रॉस झाला तो माणूस, ठीक आहे, रेल्वेचं पहिलं. तर शेवटपर्यंत तिने किती सेकंदात पार करते ह्याला महत्त्व आहे. म्हणजे रेल्वे काय करते? ह्या वेळेमध्ये स्वतःचं अंतर पार करते. काय करते? स्वतःचं अंतर. कुठल्या कंडिशनमध्ये? जर ती माणसाला, झाडाला किंवा खंब्याला किंवा तुम्ही एखाद्या कारला सुद्धा म्हणू शकता, कारण कारचं काय असतं? जास्त हे नसते, लांबी नसते. ठीक आहे. तर कारला एखाद्या क्रॉस करत असेल तर. पण हीच रेल्वे जर एखादा पूल काय असेल? पूल, प्लॅटफॉर्म, बोगदा असे काही शब्द असतील ज्याला स्वतःची लांबी असेल, म्हणजे रेल्वेला हे बोगदा पार करायला म्हणजे रेल्वेला इथे टच होऊन इथे बाहेर तर पडायचं आहे, म्हणजे तोड तर घेऊन जायचं, एवढं अंतर तर पार करणंच आहे. शेवटचं स्वतःची शेपूटसुद्धा बाहेर काढायची आहे. म्हणजे एकूण रेल्वेचं अंतर जर L1 असेल तर L2 जे पूल असो, प्लॅटफॉर्म असो, बोगदा असो, या सगळ्यांचं अंतर पार करायचं आहे. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये रेल्वेला काय करावं लागतं? जर पूल, बोगदा हे आलं तर रेल्वे एकूण किती अंतर पार करते? तर एकूण अंतर पार करते किती? तर स्वतःची लांबी प्लस पुलाची किंवा बोगद्याची लांबी. या गणितामध्ये पुलाची लांबी दिलेली आहे. फक्त पुलाची लांबी लिहितो मी, ठीक आहे. पुलाची लांबी एवढं अंतर पार करते. मग आता अंतर हा 3 अक्षरी शब्द आहे. याचा फॉर्म्युला होतो काय? वेग गुणिला वेळ. 2 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द किंवा वे गुणिला वे असं लक्षात ठेवू शकता. पण इथे काय झालेलं बघा, अंतर दिलेलं आहे, तुम्हाला वेळ दिलेला आहे मिनिटामध्ये आणि वेग दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति ताशी. वेग किती दिलेला आहे? 72 किलोमीटर प्रति ताशी. मग आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगिततो नेहमी, की 518 आणि 18/5 ह्या 2 संख्या कधी गुणायच्या आणि कुठे गुणायचं ते लक्षात ठेवा. बघा, किलोमीटर प्रति ताशी, मीटर प्रति सेकंद, ठीक आहे. मोठ्याकडून हा किलोमीटर प्रति ताशी काय मोठा आहे. मोठ्याकडून लहानाकडे जायचं म्हणजे लहान घरी जातो त्यावेळेस आपण काय करतो? त्याला कमी भाव देतो, 518. मग कमी भाव द्यायचा आहे म्हणजे वरच्या खिशामध्ये कमी पैसे ठेवायचे. आता लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे तर ह्याला मोठा मान द्यावा लागतो, म्हणून मोठी संख्या वरती ठेवायची. म्हणजेच मीटर प्रति सेकंदाला
जर किलोमीटर प्रति तासामध्ये गुणावं करायचं असेल तर 18/5 ने गुणायचं आणि किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये गुणायचं असेल तर 5/18 ने गुणायचं. आता हे किलोमीटर प्रति ताशी आहे, मोठा आहे, ह्याला लहान करायचं आहे म्हणजे 72 गुणिला आता लहान करायचं म्हणजे 5 लहान आकडा आहे तो खाली ठेवायचा, वरती ठेवायचा आणि मोठा आकडा खाली ठेवायचा. मग 18 चोक 72 हे किती आले 20 आणि हे बघा हे काय आहे किलोमीटर प्रति ताशी आहे आणि ह्याचं कशामध्ये कन्वर्ट झालं तुमचं मीटर प्रति सेकंद. म्हणजेच काय की ही रेल्वे जी आहे 20 मीटर अंतर जाते प्रत्येक सेकंदाला, पण इथे वेळ काय दिलेला आहे तुम्हाला मिनिटामध्ये 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतो. मग एकूण तुम्हाला काय काढायचं आहे अंतर काढायचं म्हणजे पुलाची लांबी काढायची आहे. ठीक आहे, मग अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आला तुमचा मीटर प्रति सेकंदमध्ये, कारण की इथे सेकंद आहे इथे सेकंद आहे. आता गणित सॉल्व्ह होऊ शकतं. मग वेग आहे तुमचा 20 मीटर प्रति सेकंद, 20 मीटर प्रति सेकंद आणि वेळ आहे तुमच्याकडे 60 सेकंदाची. 60 सेकंदात प्रत्येक सेकंदाला 20 मीटर जाते तर 60 सेकंदामध्ये किती जाते असा त्याचा अर्थ होतो. मग ह्या दोघांचा गुणाकार केला तर हे बघा हे भागाकारामध्ये कटून जातील. 20 गुणिला 60 येथील सैन 12 आणि हे 2 शून्य, हे मीटरचं साईन जशाला तसं. म्हणजे एकूण अंतर किती झालेलं आहे तर 1200 मीटर अंतर झालेलं आहे. आणि मी काय म्हटलं की रेल्वेला स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी पार करावी लागते. मग स्वतःची लांबी आहे 200 मीटर प्लस पुलाची लांबी आपल्याला काढायचं आहे बरोबर 1200 मीटर. आता हे 200 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवले हे वजामध्ये जातील म्हणजे 1000 मीटर एवढं तुमचं उत्तर असेल आणि जे आपण ऑलरेडी काढलेलं आहे. ठीक आहे, हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, ह्यावरती तुम्ही जॉईन करा आणि तुमचे बिंदास प्रश्न पाठवा. हा आपली 59ची मेंबरशिप आहे, मंथली आहे आणि ह्याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे, कॅन्सल करा. हा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.